नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णाला गावावर टेकडीवर जे देवीचं मंदिर आहे तिथं जायचं आहे आणि तिथे पहाटे जाऊन म्हणजे दिवस उगवायच्या आधी जाऊन तिथे पूजा करायची आहे. तेव्हा भक्ती म्हणते काळजीच करू नका, मी जाईल तिच्या बरोबर आणि होईल तिची ती व्यवस्थित पूजा, कृष्णी करेल सगळं व्यवस्थित, असं भक्तीने सांगितलेलं असतं. इकडे आता बाळजाबाईंना टेन्शन आलेलं आहे. गणपत, बाळजाबाई, जयकांत आणि त्याचबरोबर मैनावती सगळेजण एकत्र जमलेले आहेत. तर ते सगळेजण असा विचार करत आहेत, काहीही झालं तरीही ती भक्ती जी आहे ना ती कृष्णीसोबत तिकडे गेली नाही पाहिजे. भक्ती जर कृष्णीसोबत गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून ते विचार करत असतात. मैनावती म्हणत असते मग काय करायचं. तेव्हा बाळजाबाई म्हणतात काळजी करू नको, सगळी तयारी आम्ही केलेली आहे. म्हणजे तिथे मंदिरात कृष्णाने जाऊ नये किंवा तिच्यात अडथळे आणण्यासाठी बाळजाबाईंनी सगळी तयारी केलेली असते. आणि आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत. कृष्ण अजूनही झोपलेले आहे. दुष्यंतही झोपलेला आहे. कृष्ण उठलेलीच नाहीये. कृष्णाला मंदिरात जायचं आहे. कृष्णाला काही जागच आलेली नसते. कृष्ण तशीच झोपून आहे. खरं तर या सगळ्यातून दुष्यंत कृष्णाला कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही त्या गुंडांची धुलाई करतात. कृष्णा पडणार असते तेव्हा दुष्यंत तिला सावरतो आणि कृष्णाला तो मिठीत घेतलेलं असतं. त्यानंतर तो तिला सोडतो आणि मग आत चाललेला असतो. तेव्हा धावतच आता गणपत तिथे येतो. गणपत बोलायला सुरुवात करतो की काय झालं, आवाज कसला येत होता, कोण गुंड आले होते. आणि इकडे मैनावती म्हणत असते की खरंच आज दुष्यंत आला नसता तर कृष्णाचं काय झालं असतं. बाळजाबाईंना खरं तर खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्ट पटतच नसते की हा दुष्यंत माघारी कसा आला, कारण या कृष्णीला जन्माची अद्दल घडवायची आहे आणि त्याआधी हा दुष्यंत माघारी कसा आला हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग दुष्यंतकडे आणि कृष्णाकडे धावत बाळजाबाई जातात आणि त्यांचं जे नेहमीचं नाटक असतं ते सुरू करतात. खरंच ग कृष्णे, आज तू होतीस म्हणून माझा जीव वाचला. माझ्या जीवावरचं संकट तू तुझ्या जीवावर घेतलं. ते गुंड तिथं आले होते आणि तू जर मध्ये आली नसती तर माझं काय झालं असतं, असं बाळजाबाई बोलत असतात. तेव्हा मात्र गणपत आणि मैनावती बोलत असतात. मैनावती म्हणत असते पण मला एक कळत नाहीये की आपला दुष्यंत पण वेळेवर आला ना, नाहीतर खूप अवघड झालं असतं, असं ते बोलत आहेत. तेव्हा कृष्णीची बाजू घेत बाळजाबाई म्हणतात की अगं तुझ्या जिभेला काय हाड वगैरे, काय बोलतीस तू, अगं या घरची सून आहे ती, असं नको बोलूस. दुष्यंतला बाळजाबाई विचारतात की तू कसं काय आलास रे माघारी. तेव्हा दुष्यंत म्हणतो ती मीटिंग जी होती ना ती पोस्टपोन झाली. कृष्ण मात्र दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंत तिथं क्लिअर करत असतो की कोणाच्या सांगण्यामुळे वगैरे मी माघारी आलेलो नाहीये, असं कुणी समजू नये, असं दुष्यंत तिथं बोलतो. आणि मग दुष्यंत म्हणतो की मी जातोय रूममध्ये, असं म्हणत दुष्यंत जायला निघतो. कृष्णा मात्र इकडे दुष्यंतकडे पाहत असते. तिच्या डोक्यात विचार चालू असतात. तेव्हा दुष्यंत आत जातो. कृष्णा बाळजाबाईंना म्हणत असते की म्या ज्या काय बोललो ना ते यांना पटलेलं दिसतंय आणि म्हणून तर हे परत आलेले आहेत. आता इकडे कृष्णाचं हे जे काही वागणं आहे ते पाहून खरं तर इकडे दुष्यंतला धक्काच बसलेला असतो आणि त्याहीपेक्षा बाळजाबाईंना, म्हणजे हा शहरात निघालेला होता. याच्या आधी प्रत्येक वेळेस त्याला एवढं थांबवण्याचा प्रयत्न केला पण हा कधीच थांबलेला नाहीये. आणि आज ही काय बोलली असेल एवढं, दुष्यंत माघारी आला. आणि बाळजाबाईंना खरं तर वाईट वाटलेलं असतं. त्यांना अजिबात आनंद झालेला नसतो. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की का माघारी आलेला आहे हा दुष्यंत आणि गरज काय होती त्यांनी यायची, असं त्यांचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे बाळजाबाई म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हा दुष्यंत आता परत आलाय म्हणून मला माघार घेता येणार नाही असं काही नाहीये. पण मी हे सगळं माझ्या मनाप्रमाणेच करणार आहे, कारण मला माहिती आहे की काहीही झालं तरीही आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या कृष्णीला लवकरात लवकर मला घराच्या बाहेर काढायचं आहे, असा बाळजाबाईंचा प्लॅन असतो. मैनावती आणि त्याचबरोबर गणपत दोघंही बाळजाबाईंचे शेपूट असल्यासारखे आता तिच्या रूममध्ये जातात. खरं तर त्यांना सुद्धा हेच जाणवत असतं. इकडे दुष्यंत रूममध्ये आलेला असतो. सगळं साहित्य काढून तो कपाटात ठेवत असतो. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की खरंच, म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाही, तुम्ही माघारी आलात म्हणजे माझ्या बोलण्याचा एवढा परिणाम झाला. दुष्यंत म्हणत असतो की असं समजू नकोस की तू बोललीस म्हणून मी माघारी आलेलो आहे, तसं काही नाहीये, तुझा तो गैरसमज आहे. कृष्णा मात्र हसत असते दुष्यंतकडे बघून.
दुष्यंतला माहिती असतं की कृष्णा का हसते, परंतु दुष्यंतकडे आता कोणताच पर्याय राहत नाही. दुष्यंत म्हणतो की तू हे असं हसू नकोसा, माझ्याकडे बघू. तेव्हा कृष्णा म्हणते की नाही, मी कुठं हसते. तो म्हणतो की असं समजू नकोस तू. कृष्णा म्हणते तुमची ती मीटिंग कॅन्सल का काय झाली ना. तेव्हा दुष्यंत म्हणतो की पोस्टपोन झाली. मी जाऊ शकलो असतो, तिकडे जाऊन राहू शकलो असतो. तेव्हा कृष्णा म्हणते पण तुम्ही माझ्यासाठी माघारी आलात ना, असं कृष्णा दुष्यंतला बोलत असते. दुष्यंत मात्र आता लाजत असतो, त्याच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो. कसं जरी झालं तरी तो मॅनेज कसं करणार असतो की तो का आलेला आहे ही गोष्ट त्याला माहितीच नसते. आणि त्याचमुळं इकडे दुष्यंत हे सगळं बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कृष्णा तिथं असते. कृष्णा म्हणत असते पण मला तरी असं वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी आलात. दुष्यंत म्हणतो की मी जाऊ शकतो अजून, पण असं नको समजूस तू. आणि दुष्यंत हा कृष्णाला भीती घालायला लागतो. खरं तर त्या भीतीचा काहीच परिणाम होणार नसतो, कारण कृष्णा आता बिनधास्तपणे दुष्यंतशी बोलत असते. आणि ती तिथे बेडवर बसून हसत असते. तिच्या मस्त मजा मस्ती चाललेली असते. दुष्यंतने मात्र मीटिंग त्याची पोस्टपोन केली का कॅन्सल केली, त्याने काय केलं हे त्यालाच माहिती असतं. पण आज खरंच दुष्यंत आला नसता तर कृष्णाचं काय झालं असतं. या बाळजाबाईंनी तर गुंड आणले होते आणि ते गुंड कृष्णाच्या अंगावर पाठवले होते. एवढं सगळं करूनही कृष्णा मात्र त्या संकटातून स्वतःला वाचवू शकली. इकडे बाळजाबाईंना राग येत असतो. बाळजाबाई म्हणत असतात की माझ्याकडे वेळच नाहीये, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळं मला आता काहीतरी केलं पाहिजे, असं बाळजाबाईंच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि बाळजाबाई मात्र बोलत असतात. तेव्हा इकडे बाळजाबाईंच्या या बोलण्यामुळं खरं तर परिणाम असा होत असतो की त्यांना कळतच नसतं की ते काय बोलत आहे. त्याच वेळी मैनावती तिथे येते आणि मैनावती बोलायला लागते की बघा बाई बाळजाबाई, आपला दुष्यंत जो आहे तो सत्याची कास धरून चालणारा आहे आणि उद्या कृष्णेने सगळं सत्य त्याच्या समोर आणलं तर काय करायचं, मग आपल्याला विचार करावाच लागणार आहे, असं तिचं बोलणं असतं. परंतु इकडे ती जे बोलत असते त्याला पण काही हे नसतं, म्हणजे त्याला तिथं तेवढं महत्व आहे, कारण ती जे बोलते ते तथ्य आहे त्या बोलण्यामध्ये. बाळजाबाई म्हणतात तुझ्या जिभेला काय आवर, कारण तू माझ्याच गळ्यामध्ये चपलांचा हार घालायची भाषा करतेस, तुला कळतंय का तू कोणाच्या बाबतीत बोलतेय, असं इकडे त्या तिला बोलत असतात. तिचं तोंड दाबत असतात. तेव्हा गणपत म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे, जन्मल्यापासूनच तशी, नका लक्ष देऊ बाळजाबाई तिच्याकडे, असं गणपत सांगू लागतो. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणतात की लक्ष कसं द्यायचं नाही. तेव्हा गणपत म्हणतो पण ती बोलते त्यामध्ये पण काहीतरी तथ्य आहे ना, विचार करा ना तुम्ही काय होऊ शकतं, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे बाळजाबाई म्हणत असतात की नाही, लवकरात लवकर हा सगळा प्लॅन आपल्याला करायचा आहे आणि लवकरात लवकर हा गेम सक्सेस होणार आहे, कारण गणपत त्याचबरोबर जयकांत मैनावती सगळेजण बाळजाबाईचे कान भरत असतात आणि तिला सांगत असतात ती कृष्णी जी आहे ना ती वरचढ ठरली तर खूप अवघड होईल, यांना आपलं यांचं खोबरं तिकडं चांगलं करायचं आहे म्हणून यांची तयारी चाललेली असते. परंतु या वेगळ्याच गोष्टी घडत असतात. इकडे बाळजाबाईंना आठवत असतं की कृष्णेने आजपर्यंत त्यांचा 4 माणसात केलेला अपमान, कृष्णेने त्यांना प्रत्येक वेळेस हिनवलेला आहे, कृष्णेने प्रत्येक वेळेस त्यांना दाखवून दिलेलं आहे की काय होऊ शकतं, कशा पद्धतीने गोष्टी घडू शकतात. खरं तर या सगळ्याचे परिणाम इतके वाईट होतील असा कधीच विचार केलेला नव्हता. पण कृष्णाने सत्याची बाजू घेतलेली असते, सत्यासाठी ती लढलेली असते, दुसरं तिनं काहीच असं वेगळं केलेलं नसतं. इवन लग्नाच्या वेळेस सुद्धा तिचं लग्न जमलेलं लग्न मोडतं. मग बाळजाबाई सगळ्या गावाला शब्द देतात की कृष्णेचं लग्न करण्याची जबाबदारी माझी आहे. मग आता कृष्णेला मुलगा पसंत नसतो, मुलं जी येतात ती वेगळीच असतात, कृष्णाला काही त्यांच्याशी लग्न करायचं नसतं. मग शेवटी ऐनवेळी मंडपातून जयकांत गायब होतो आणि मग इथे दुष्यंत त्या लग्नासाठी तयार होतो आणि कृष्णा ही बाळजाबाईंची सून म्हणून गृहप्रवेश करते. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे दुष्यंत सुद्धा विचार करत असतो. दुष्यंत म्हणत असतो की काय झालं हे सगळं. तेवढ्यातच इकडे आता दुष्यंतला बाळजाबाईंनी खाली बोलवलेलं असतं. दुष्यंत म्हणतो की आई तू बोलवलंस. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की हो, अरे उद्या आज ना वसुबारस आहे, मग मला काय म्हणायचं माहितीये का, दिवाळीचं पण सुरू झाले. तेवढ्यातच भक्ती तिथे येते आणि भक्ती म्हणू लागते जरा बोलू का. कसं आहे माहितीये का, आज वसुबारस आहे आणि नवी सून जी आहे तिच्या पायातली जोडवी बदलली पाहिजे. एकदा का तिच्या पायातली जोडवी बदलली की तिच्या आव्हानावर येणारं जे संकट आहे ते टळलं जाईल असं तिचं म्हणणं असतं.
परंतु बाळजाबाईंना मात्र या गोष्टींचा खूप राग येत असतो. बाळजाबाईंना या गोष्टी अजिबात पटत नसतात. त्यांना असं वाटत असतं की काही मध्ये मध्ये येते आणि का करते हे सगळं. पण भक्ती मात्र शांतपणे सगळं सांगत असते. कसं आहे माहितीये का, आज बघा ना, एवढं मोठं संकट आलं होतं ना आणि दोघांनी मिळून परतवून लावलं. मग मला काय वाटतं माहितीये का, त्याची अशी नांदी होऊ नये म्हणून मला वाटतंय की ही जोडवी आहेत ना ती दुष्यंतरावांनी बदलावी आणि कृष्णाच्या पायामध्ये दुसरी जोडवी घालावी असं ती सांगत असते. तेव्हा इकडे बाळजाबाईंना एवढंही म्हणते की तुम्हाला वाटत असेल की हे सगळं मी लहानपणी मोठा घास वगैरे घेते, पण तसं काही नाहीये. मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगते असं ती सांगते. आणि म्हणते तुम्हाला पटतंय ना, म्हणजे तुम्ही या घरातल्या थोरल्या जाणत्या आहात, अनुभवाने मोठे आहात, म्हणजे तुम्हाला कळत असेल की मला काय म्हणायचंय. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की हो कृष्ण दुष्यंत, घे ती जोडवी, घालावी लागतात ते. दुष्यंत म्हणतो की पण हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का, असं दुष्यंतचं चाललेलं असतं. परंतु दुष्यंतच्या या बोलण्यामुळे मात्र आता इकडे दुष्यंतला हे सगळं करावंच लागेल असं बाळजाबाई सांगतात. तिकडे सावित्री स्वातीकडे आलेली असते. म्हणत असते आज वसुबारस तुझी, मान्य मला तुझी मालकीण इथं नाहीये, पण मी जे काय करते ते गोड मानून घे. मला जे वाटते ते मी तुझ्यासाठी करते. तुझ्यासाठी गोडाचा इथे नैवेद्य म्हणून आणलेला आहे, तर तो खाऊन घे असं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र स्वाती मात्र तिनं आणलेलं जे ताट आहे त्याच्याकडे बघायलाही तयार नसते. त्याच वेळी तिथे पूजी सुद्धा असते आणि ती म्हणत असते की तुला हिच्या हातनं खायचंय वे. पूजी म्हणते नाही मला नाही जमणार, मी नाही खाऊ घालणार, असलं काही मी करणार नाहीये असं पूजीचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सावित्री म्हणते की तू खाणार नाहीस का, ठीक आहे, देतच नाही तुला खायला, बस तशीच, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता कृष्ण मात्र जाम खुश झालेले असते. कृष्णाचं असं म्हणणं असतं की आज खरंच दुष्यंत अचानक आला, पण त्या गोष्टीचा आनंद मात्र खूप झालेला असतो कृष्णाला. कृष्णा म्हणत असते की खरंच. तेव्हा इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजेच भक्ती म्हणू लागते की कसं आहे माहितीये का, एवढं सगळं झालं पण तुझा नवरा, तुझं कुंकू, सौभाग्य तुझं तुझ्याकडे परत आलेलं आहे. खरंच ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत ना त्या खूप चांगल्या पद्धतीनं झाल्या. मला वाटलंच नव्हतं एवढं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जरा धीर धर, सगळं नीट होईल, संयम, धीर. तेव्हा ती बोलायला सुरुवात करते. अगं तुला माहिती आहे का बघते, अगं थोरले सरकार आहेत ना ते पण असंच सांगत असतात की संयम, धीर धर. मग इकडे त्या दोघींचं बोलणं सुरू आहे आणि त्याच वेळी तिथे दुष्यंत येतो आणि इकडे सावित्रीच्या हातून काय स्वाती तिथं काय खात नसते. ती म्हणते आता तुला चारा देणार नाही, तुला उपाशीच ठेवणार आहे, तुला जायचं आहे ना तुझी ती लाडकी तिच्याकडे जाऊन वाड्यावर खा, ती देईल तुला तिथं, असं बोलून ती त्या स्वातीला काही खायला देत नाही आणि तिथून निघून जाते. इकडे दुष्यंत आलेला असतो. भक्ती दुष्यंतच्या हातामध्ये ती जोडवी देते आणि सांगू लागते की हे घ्या दुष्यंताजी, हे जोडवे आहेत ना हे तिच्या पायात घाला, म्हणजे तुमची नवी सुरुवात होणार आहे, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दुष्यंत ती जोडवी आता कृष्णाच्या पायात घालायची असतात आणि भक्ती तिथून निघून जाते. कृष्णा तिथं बसलेली असते. दुष्यंत म्हणतो तिथे बेडवर बसशील का. तेव्हा कृष्णा उठते आणि बेडवरती जाऊन बसते. जेव्हा ती बेडवर बसायला जाते तेव्हा मात्र एकच गोष्ट करते, ती म्हणजे जाऊन अगदी फतकाल घालून मांडी घालून बसलेली असते. दुष्यंत म्हणतो जोडवी काय तुझ्या नाकात घालायचीत का. तेव्हा ती सांगते की नाकात नाही हो, पायात घालतात. मग तो म्हणतो की अशी मांडी घालून बसलीस ना पंक्तीला बसल्यासारखी, मग तुला ते करू नको म्हणतोय ना मी, पायात जोडवी घालायची, तिकडे ये जरा, इथं समोर बस अशी, असं सांगू लागतो. तेव्हा मात्र कृष्णा दुष्यंतकडे पाहत असते आणि दुष्यंतला म्हणते की हो. मग तिथं बसते. तेव्हा तो म्हणतो की ही साडी. कृष्णा म्हणते झाक आहे ना, खरंच मला पण लय आवडली. दुष्यंतीला सांगू लागतो की अगं ती साडी जरा बाजूला घे, मला तुला जोडवी घालून द्यायची आहेत, आता पायातली जोडवी पण मीच काढू का. तेव्हा कृष्णा म्हणते चालेल काढा, ते तुमचंच काम आहे ना, असं कृष्णाचं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता उद्याच्या भागात कृष्णाला टेकडीवरच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मंदिरात जायचं आहे, तिथं पूजा करायची आहे, हे सगळं सूर्योदयाच्या पूर्वी करायचं आहे. भक्ती म्हणते काळजी करू नका, कृष्णी जाईल आणि करेल सगळं, मी असेल तिच्याबरोबर. आता मात्र बाळजाबाईंना टेन्शन आलेलं असतं. काही झालं तरी कृष्णा ही एकटी तिथं गेली पाहिजे, भक्ती तिच्याबरोबर जाऊ नये, यासाठी बाळजाबाईंनी प्लॅनिंग केलेलं असतं. आता नक्की बाळजाबाई काय गोंधळ घालणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.